नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुकडे लेआउट परिसरात गळ्याला चाकू लावून एका तरुणाचे अपहरण करत 4,25,000 रुपयांचा दरोडा टाकल्याची धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अजनी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत गतीने तपास चक्र फिरवून 2 रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांसह एकूण 5 आरोपींना ताब्यात घेतलंय। युवराज दिवसकर असे लुटण्यात आलेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी युवराज दिवसकर हे काही वैयक्तिक कारणास्तव बुट्टीबोरीवरून नागपुरातील कुकडे लेआउट परिसरात आले होते। दरम्यान 4 ते 5 अज्ञात मुलांनी अचानक त्यांना गाठून त्यांच्या गळ्याला तीक्ष्ण चाकू लावला। आरोपींनी पहिल्यांदा त्यांच्या अंगावरील सोन्याची अंगठी, ब्रेसलेट, गळ्यातील चेन आणि त्यांची दुचाकी बळजबरीने हिसकावून घेतली। इतक्यावरच न थांबता दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईलने आपली एक स्विफ्ट कार घटनास्थळी बोलावली आणि युवराज यांना जबरदस्तीने त्या कारमध्ये कोंबले। त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला त्यांच्या घरी नेऊन चाकूचा आणि जीवे मारण्याचा धाक दाखवत घरातील रोख रक्कमही लंपास केली। या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या घटनेनंतर फिर्यादी युवराज दिवसकर यांनी तातडीने अजनी पोलीस ठाणे गाठून आपबीती सांगितली। त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दरोडा आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अजनी पोलीस ठाण्याच्या दिवी पथकाने तत्काळ गुप्त माहितीदार आणि तातडीच्या तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला। पोलिसांनी या गुन्ह्यातील सर्व 5 आरोपींना निष्पन्न करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत। पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी 2 जण पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे। या खळबळजनक दरोड्या प्रकरणी पोलीस आरोपींची सखोल चौकशी करत असून पुढील तपास अजनी पोलीस करतायत। फिर्यादी नामे युवराज सुरेश दिवसकर राहणार बुट्टीबोरी हे काही कामानिमित्त कुकडे लेआउट इथे आलेले होते। तर ते कुकडे लेआउट इथे उभे असताना अचानक 4 ते 5 मुलं त्यांच्याकडे आले व त्यांच्या गळ्याला चाकू लावला व चाकू लावून त्यांच्या जवळची एक अंगठी, ब्रेसलेट आणि गळ्यातली चेन, सोन्याची चेन व दुचाकी हे त्या 4 ते 5 मुलांनी ताब्यात घेतली व एक 4 व्हीलर स्विफ्ट गाडी बोलवून यांना त्या गाडीत टाकून त्यांच्या घरी नेलं आणि घरून सुद्धा काही जे ठेवलेली रक्कम होती हे यांना धाक, भीती व दहशत दाखवून यांच्याकडून घेण्यात आली। असा एकूण मोटरसायकल, चेन, हातातली अंगठी व ब्रेसलेट व घरून घेतलेली काही नगदी रक्कम असा 4,25,000 रुपयाची हा दरोडा नक्की त्यांच्या विरुद्ध करण्यात आलेली होती। तर पोलीस ठाणे अजनी येथील डीबी पथकाने कंटिन्युअसली सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहून आणि हे यातले आरोपी निष्पन्न केले। तर यामधील जे 2 आरोपी होते हे रेकॉर्डवरचे होते। त्यामध्ये रोशन उर्फ भावेश राधेश्याम वरखडे व दुसरा होता गौरव पंकज रगडे। हे जे 2 आरोपी होते हे रेकॉर्डवरचे होते, त्यामुळे ते लगेच निष्पन्न झाले की हे आरोपी आहेत व त्याच्यासोबत तरुण मंगेश हंगारी, मनीष मुकेश चौधरी व आहाय श्यामनाथ चौधरी असे एकूण 5 आरोपी होते। डीबी पथकाने सीसीटीव्हीचा कसून शोध घेऊन व त्यांचा माग घेऊन ती स्विफ्ट गाडीवरून त्यांचा संपूर्ण नंबर आणि कोणाच्या नावाचं आहे ते कळलं। तोपर्यंत हे 2 रेकॉर्ड वरचे आरोपी निष्पन्न झाले। हे आरोपी पडण्याच्या फिकिंगमध्ये होते। आमच्या डीबी स्टाफने 2 ते 3 टीम तयार करून यांना ताब्यात घेतलं व यांच्याकडून संपूर्ण 80% मालमत्ता रिकव्हर करण्यात आलेली आहे व आरोपीचा 3 दिवस PCR घेऊन आज त्यांचा PCR संपत आहे। आज ते आरोपी MCR वर रवाना होत आहे। सदर कारवाईमध्ये आमचे माननीय पोलीस आयुक्त श्री सर्वेंद्र कुमार सिंगल साहेब, अप्पर पोलीस सह पोलीस आयुक्त श्री नवीन रेड्डी साहेब, अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग श्री वसंत परदेशी साहेब आणि त्याचप्रमाणे आमचे सहाय्यक त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांनी मार्गदर्शन केले व त्यांच्या मार्गदर्शनात कोणी गुन्हे श्री प्रभाकर कवाडे, डीबीचे पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के, त्यानंतर जे पोलीस हवालदार शालिग्राम, त्याच्यानंतर पोलीस अंमलदार नरेश, मनीष, पोलीस अंमलदार विपिन पिल्लेवान या लोकांनी या कारवाईत सहभाग घेऊन सदरचा गुन्हा निष्पन्न केलेला आहे। मुख्य कारण ह्या दरोड्याचा काय होता, काय समोर आलेला आहे आणि याच्यावर किती आरोपी हे अपराधी प्रवृत्तीचे काय सांगा? यापैकी 2 आरोपींविरुद्ध रेकॉर्ड आहे आणि मुख्य कारण हे पैसा कमावणे आणि नशापानी करणे हा याचा मुख्य उद्देश होता।